नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम सर्वांना. आज बुधवार, खूप सुंदर सेवा झालेली आहे, सुंदर अशी पूजा आपली झालेली आहे. आज खूप एक विशेष व्हिडिओ आहे बरं का. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जायचं नाही आहे, कारण खूप विशेष माहिती आज सांगणार आहे. सगळ्या ताईंची जी प्रश्न असतात, ताई असं झालं तसं झालं, आयुष्यात ह्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी झाल्या, आयुष्यात आर्थिक अडचणी, नातं संबंध, सगळ्या गोष्टींबद्दल बरेचसे प्रश्न असतात ताईंची. मी खूप कष्ट करते, बरेच काबाड कष्ट करूनसुद्धा हवं तसं फळ मिळत नाही. मग अशा वेळेस काय करावं, कोणत्या सेवा कराव्यात किंवा कुठली गोष्ट असावी. त्याचबरोबर बऱ्याच ताईंचा प्रश्न असतात, ताई संकट आलेले आहेत, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे संकट येतात, आर्थिक अडचणं खूप वाढलेली आहेत, कुठलंही काम नीट होत नाही आहे, नवऱ्याचं प्रमोशन अडकलं आहे, बरेचसे पैसे अडकलेले आहेत. तुम्हाला सांगते, आपल्या आयुष्यात स्वामी महाराज असतील ना, कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही. त्यांची सातत्याने सेवा करा, नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे, आपली धनलक्ष्मी कुंचम सेवा, धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणजे आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची दर शुक्रवारी करणारी सेवा. त्याचबरोबर बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात, ताई धनलक्ष्मी कुंचम सेवा केली की नक्की फळ मिळतं का? तर मी तुम्हाला सांगते, ताई फळाची अपेक्षा न करता एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सातत्याने श्रद्धेने जर का तुम्ही ही सेवा केली ना, वारंवार करायची, दररोज करायची, इच्छा झाली तर दररोज करायची. पण ही सेवा फक्त आणि फक्त शुक्रवारीच केली जाते. त्या व्यतिरिक्त तुम्ही सेवा नक्कीच करू शकता, पण सेवा शुक्रवारी केल्याने अतिउत्तम त्याचे फळ मिळतात. सुंदर अशी कमळासनामध्ये कुंचमची स्थापना केली आहे, त्याला फूल वाहिलेलं आहे, कवडी त्यावर ठेवलेली आहे, सुंदर अशी पूजा झालेली आहे. आता आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो खूप स्पेशल आहे, कारण आज मी विशेष व्यंकटेश्वर बालाजींची सेवा केलेली आहे. तर तुम्ही म्हणाल की आता हे काय आहे ताई, कुठली सेवा केली आहे तुम्ही, नक्की काय आहे, कशाबद्दल आहे? तर आपल्या आयुष्यात जिथे कुठे आर्थिक अडचणी अडकलेले असतात बघा, आपल्या आयुष्यात ब्लॉकेजेस खूप येतात, ब्लॉकेजेस खूप निर्माण होतात, पैसा आलेला टिकत नाही, स्थिर राहत नाही. पण बऱ्याच वेळेस तुम्हाला असंही वाटतं की पैसा भरपूर आहे, पण तो स्थिर राहत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता बऱ्याच जणांना घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, आपल्या मुलांचं लग्न करायचं आहे, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा साठवायचा आहे. अशा वेळेस आता तुम्हाला एक कथा माहिती असेल, व्यंकटेश्वर बालाजींनी लग्नासाठी कुबेरांकडून धन घेतलं होतं, बरोबर. धन म्हणजे लोन घेतलं होतं, असं तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेत सांगते. तर ते लोन अशी एक प्रथा आहे, म्हणजे असं एक आपल्या शास्त्रात आपल्याला त्या कथेनुसार असं माहिती आहे की त्यांनी सांगितलं होतं की ते लोन खूप काळापर्यंत ते फिटणार नाही, म्हणजे ते कायमस्वरूपी कलियुगापर्यंत ते तसंच होणार आहे. आणि लोक वारंवार जेव्हा व्यंकटेश्वर बालाजींकडे येतील, दर्शनाला येतील, म्हणजे कलियुगाच्या पर्यंतही ती गोष्ट तशीच चालणार आहे. तर एक गोष्ट आहे की बघा, देवालासुद्धा काही गोष्टी सुटलेल्या नाहीत, पण आपल्या आयुष्यात आपल्या अडचणींना, प्रश्नांना उत्तर देण्याचं कामसुद्धा तेच करतात. ही जी सेवा आहे ना, ह्याला गंगाळम सेवा म्हणतात. आपल्याकडे बघा, गंगाळ नावाचं एक पात्र असतं, बरोबर. गंगाळ नावाचं एक पात्र असतं, त्याला ती लोक, ही दक्षिण भारतातली सेवा आहे, दक्षिण भारतात ह्याला गंगाळम म्हणतात. गंगाळम म्हणजे यामध्ये इथं साईडला तुम्हाला कड्या दिसत आहेत, त्याचबरोबर विष्णूंचे चिन्ह आहेत बघा. या बाजूला बघितलं तर शंख, चक्र आणि नाम असं आहे. इकडे चक्र आहे आणि इकडे तुम्ही बघाल तर इथे शंख आहे. तर असं सुंदर हे गंगाळमची पूजा करतात. या पूजेला खूप महत्त्व आहे. आपलं कुठलंही काम अडकलेलं असेल, कोणतीही इच्छा असेल, घरात तुम्हाला असं वाटतं की पैसा हा वाढतच राहावा, काय होतं, अडचणी तर येतातच, मात करायचीच आहे. कुंचम सेवा आपल्याकडे गोष्टी ओढून आणते, म्हणजे आपल्याकडे त्या संधी ओढून आणते. पण त्या संधी आल्यावर त्या पैशांमध्ये ग्रोथ असावी, बरोबर. त्या ग्रोथसाठी किंवा त्या धनलाभासाठी आपल्याला ही सेवा केली जाते. आता कुबेर भगवानांनी जेव्हा धन, आपण म्हणतो की ते लोन अमाऊंट जी काय असेल ती काय दिली, ते अजूनही ते फेडणं चालू आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, धनाची जी वाढ आहे ती करत राहायची. आपल्या आयुष्यातसुद्धा धनाचा साठा आपल्याला करत राहायचा. आता बालाजींना असं म्हणतात की त्यांच्या हुंडीमध्ये जेव्हा आपण एखादी आपल्या इच्छेप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे आपण आपल्या मनातली एखादी अमाऊंट किंवा मनाने काही टाकतो, तेव्हा खरंच त्या इच्छा पूर्ण होतात. असं म्हणतात की देवाला आपण देतो, देव आपल्याला नक्कीच देतो. देवाने आपल्याला द्यावं म्हणून सेवा करावी का? तर अजिबात नाही. पण ती प्रथा आहे, ते शास्त्र आहे, त्यानुसार काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ही जी व्यंकटेश्वर बालाजींची सेवा आहे ना, ह्याला गंगाळम सेवा म्हणतात, ज्यामध्ये हे
प्रमाणे एक पात्र आहे ज्याला घंगाळम पात्र म्हणतात आणि ह्याला कड्या आहेत बघा. आपल्या घंगाळाला कशा कड्या असतात साईडला, तशाच ह्याला पण कड्या आहेत आणि व्यंकटेश्वर बालाजींचे चिन्ह आहे ह्याच्या तिन्ही बाजूला. ठीक आहे. आता ह्यामध्ये सेवा कशी करायची, तर एक पात्र घ्यायचं. आता बघा मी इथे पात्र घेतलेलं आहे. त्या पात्रावर त्याची पूजा करून तिथे एक छोटासा चौरंग मांडला आहे. छोटासा असा ह्याच्यामधला छोटा चौरंग आहे. तिथे हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यावर मी घंगाळम पात्राची स्थापना केलेली आहे. त्या घंगाळम पात्राची स्थापना केल्यानंतर आपण हळदी कुंकू अक्षदा त्यालाच व्हायच्या. ह्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही गंध लावलं नाही लावलं तरी चालतं, काही हरकत नाही. ठीक आहे. ते झालं. त्यानंतर तुम्हाला आता एक गोष्ट करायची आहे. विष्णू भगवानांची जिथे जिथे सेवा होते तिथे लक्ष्मी स्थिर राहते. बरोबर. असं म्हणतात की ज्या घरात लक्ष्मी बरोबर विष्णू भगवानांची सेवा होते तिथे लक्ष्मी स्थिर राहते, म्हणून ही विष्णूंचीच सेवा आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या विष्णूंच्या सेवेमध्ये आपल्याला लक्ष्मीची स्थापना करायची आहे. आता यामध्ये भरायचं काय, तर तुम्ही इथे बघू शकता कॉईन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकून कुठली गोष्ट असू दे, देवाची स्थापनासुद्धा केली तर आपण हळदी कुंकू अक्षदा जागेवर ठेवतो आणि त्यावर मग पात्र ठेवतो. मग त्या पद्धतीने ठेवायचं आणि याच्यामध्ये भरतील एवढे नाणे घ्यायचे. शक्यतो 108 नाणे भरतात. 108 नाणे मी घेतलेले आहेत. 108 नाणे भरलेत. 108 नाणे घ्यायचे आणि 108 वेळा विष्णूंचा मंत्र आणि महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र, विष्णू मंत्र किंवा महालक्ष्मीचा मंत्र किंवा विष्णूंचा गायत्री मंत्र किंवा लक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला हे जे कॉईन्स आहेत ते तसे करून एक एक करून तुम्हाला टाकायचे. आता आज उशीर झाला म्हणून मी सेवा केल्यानंतर व्हिडिओ करते, पण आता शुक्रवारी जेव्हा परत सेवा करणार आहे तेव्हा तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तर हे जे कॉईन्स आहेत ना, हे टाकताना एक टाकायचं. म्हणजे एक टाकला की मग विष्णूंचा मंत्र कुठलाही म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं तरी चालेल, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः म्हटलं तरी चालेल, ओम श्री महालक्ष्मी नमः पण म्हणायचं आहे. म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी दोघांच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते 108 कॉईन्स त्याच्यामध्ये भरायचे आहेत. आता तुम्ही ह्याच्यावर हे जे मोतीशंख बघताय, हे मोतीशंख पुंचम सेवेसाठी पण आपण वापरतो आणि ह्या सेवेसाठी वापरलं तर चालेल, नाही वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण मी ठेवलं आहे. आता ह्या शंखाचं महत्त्व तुम्हाला कधी कोणी सांगितलं आहे का, तर नाही सांगितलं आहे. मी तुम्हाला आज सांगते. हे शंख तुम्हाला असं टोकदार दिसतंय. बरोबर. टोकदार शंख हे कधी आलं, जेव्हा महालक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आली तेव्हा तिला आवडत्या वस्तू, तिला प्रिय वस्तू या समुद्रातून बाहेर आल्या. त्या वस्तू, प्रिय वस्तू जेव्हा तिला आपण अर्पण करतो तेव्हा ती प्रसन्न होते असं म्हणतात. आणि नक्कीच त्या गोष्टी नक्कीच आपण तसं करावं. जसं विष्णूंना आपण तुळस वाहतो, आपण महादेवांना बेल वाहतो, तसंच लक्ष्मीला तिच्या प्रिय वस्तू व्हाव्यात म्हणून मोतीशंख. आता मोतीशंख हा विष्णू मोतीशंख असतो, लक्ष्मी मोतीशंख असतो. विष्णू मोतीशंख तो छोटासा असतो, विष्णू चक्र म्हणतात त्याला. लक्ष्मी मोतीशंख कारण लक्ष्मीची आपल्याला ग्रोथ हवी आहे म्हणून हा लक्ष्मी मोतीशंख. म्हणजे तुम्ही बघा याला पिरॅमिडसारखा असा टोकदार त्याला आकार आहे. टोकदार आकार म्हणजे काय असतं बघा, पिरॅमिडसारखा आकार आहे. बरोबर. याला म्हणजे पिरॅमिडसारखं काय, तर आपल्या आयुष्यात धनाची वाढ जी आहे ती होत राहावी. आपण ह्याच्यामध्ये कॉईन भरत गेलो त्यानंतर सगळ्या मंत्राचा जाप करून त्यावर एक गुलाबाचं फूल, लाल फूल वाहिलं तरीही चालतं किंवा मोतीशंख असेल, मोतीशंख ठेवला तरीही चालतो. पण ही सेवा ह्याच गंगाळम पात्रावर करायची, ह्या कुठल्याही दुसऱ्या पात्रावर करायची नाही. फक्त आणि फक्त कारण विष्णूंची सेवा आहे आणि विष्णू बालाजीच्या स्वरूपांमध्ये आपल्याला त्यांना मदत करण्याची, म्हणजे आपण म्हणतो ना की आपला भाव त्यांना देण्याची ही सेवा आहे. म्हणून ही सेवा घंगाळम सेवा जी आहे ही करायची आहे, ज्यामध्ये नाणे भरायचे आहेत. नाणे भरत राहायचे आणि भरत तुम्हाला लक्ष्मी विष्णू मंत्र म्हणायचा आहे आणि मग ती सेवा जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची. पिरॅमिडचा अर्थ म्हणजे ग्रोथ, म्हणजे आपली जी आहे ती ग्रोथ होत राहावी म्हणून त्याचा तो आकार तसा आहे आणि त्याचं वाहण्याचं साठी जे महत्त्व आहे म्हणून ते आहे. त्यामुळे पिरॅमिड जसं असतं ज्याच्याने आपली ग्रोथ होते, तसंच मोतीशंखसुद्धा बघा शेप पिरॅमिडसारखाच आहे की नाही. म्हणून त्याचा महत्त्व जो आहे ते म्हणजे आपल्या आयुष्यात अशाच पद्धतीने वाढ होत राहावी म्हणून मोतीशंख हा आपण देवांना अर्पण करत असतो. शंख हा आपण अर्पण करत असतो. मोतीशंख जो आहे लक्ष्मी मोतीशंख अर्पण करत असतो. तर आज सुंदर ही गंगाळम सेवा मी केलेली आहे. ही जी आहे विष्णूंची सेवा आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मीची सेवासुद्धा आहे. लक्ष्मी विष्णू सेवा
आपण ही नक्कीच करावी. आपल्या घरातला पैसा घरातला पैसा जो आहे तो वाढत राहावा, त्याची कधीच कमतरता येऊ नये, स्थिर राहावा, स्थिरपेक्षा वाढत राहावा, म्हणजे ग्रोथ होत राहावी, त्यासाठी ही सेवा करतात. त्यामुळे तुम्हाला नक्कीच ही सेवा करायची असेल तर आपल्या आयुष्यात कोणाचंही, म्हणजे आपण असं म्हणू ना की कोणाचंही भलं व्हावं, कोणाचंही चांगलं व्हावं, त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रगती मिळावी, त्यासाठी नक्कीच ही सेवा करावी. ही सेवा कधी करावी तर ही सेवा तुम्ही गुरुवारी करू शकता आणि शुक्रवारी करू शकता. गुरुवार कारण विष्णूंचा वार गुरुवार आहे, त्याचबरोबर शुक्रवार हा लक्ष्मी आणि विष्णूंचा वार, म्हणजे लक्ष्मी आणि बालाजींचा वार आहे, म्हणून तुम्ही तेव्हा पण करू शकता. इच्छा आहे एकादशीला सुद्धा ही सेवा करू शकता, कारण एकादशीसुद्धा विष्णूंचाच दिवस मानला जातो, त्यामुळे एकादशीला सुद्धा तुम्हाला ही सेवा करता येते. त्यामुळे नक्कीच ही सेवा करा. आयुष्यात बरकत आल्याशिवाय राहणार नाही, सगळी प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः व्यंकटेश्वर बालाजींची जेवढी सेवा कराल, बघा आपण 3 दिवसाची रात्रीची सेवा करतो 12 वाजताची, तीच केली तर केवढा मोठा अनुभव येतो, आणि तीच बालाजीची सेवा तुम्ही अशा रूपात केली ना, तुम्हाला अजून सुंदर अनुभव येतील. त्यामुळे आपल्या घरातला पैसा हा वाढत राहावा हे कुठल्या स्त्रीला वाटत नाही, नक्कीच वाटतं. म्हणून ही सेवा आजच करा, आणि ती करण्यासाठी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.